फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही निघालो आहोत शिर्डीला. आम्ही सकाळी 6 वाजता शिर्डीला पोचलो. तिथं थोडीफार थंडी, त्यानंतर आम्ही तिथे जवळपास एका हॉटेलमध्ये गेलो. तर असं काही रूम होतं हॉटेलचं. बघा, खूप छान आहे ना. मला तर खूपच आवडलं. त्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो दर्शनाला. दर्शनाला जायच्या अगोदर आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो. तिथं स्विमिंग पूल होतं. मला पाण्यामध्ये खेळायचं होतं, पण पाणी खूप थंड होतं म्हणून मी खेळू नाही शकले. आणि डॅडी मला सारखे आवाज मारत होते की आपल्याला चल जायचं दर्शनाला. म्हणून मी उठली पाण्यातून आणि मग आम्ही निघालो दर्शनाला. त्यानंतर आम्ही गरमागरम चहा पिहालो. तसं मी डेली चहा पियत नाही. माझ्या राईट साईडला आपण शूज ठेवू शकतो आणि त्याच्या मागच्या साईडला लॉकर आहे, तिथं आपण मोबाईल ठेवू शकतो. त्यानंतर आम्ही छान छान फोटोज क्लिक केले. दर्शन केल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि नंतर आम्ही हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो. मला खूप भूक लागली होती आणि नाश्ता लवकर येत नव्हता, त्यामुळे मी रुसून बसली होती. मी रुसली होती म्हणून मम्मी मला अजून त्रास दिला. डोसा मला खूप आवडला. त्यानंतर आम्ही ओल्ड शिर्डी आहे तिथं गेलो. मी फर्स्ट टाइम इथं आली आहे. बघू आता आतमध्ये काय काय आहे ते. इथं 1 पर्सन तिकीट 150 आहे. मला माझंही तिकीट घ्यावं लागलं. त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. ओम साईबाबा ज्यावेळी होते त्यावेळीचं दृश्य इथं दाखवलं गेलेलं आहे.
आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला गोंधळाचे दृश्य दिसेल. त्यानंतर राईट साईडला खंडोबाचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला एक छोटीशी झोपडी आहे. तिथे एक बाई सुपात धान्य साफ करत आहे. त्याच्या बाजूला इथं वासुदेव आहेत. इथं एक बाई गौऱ्या थापत होती. ही चावडी आहे. चावडी म्हणजे गावातील माणसांची गप्पा मारण्याची जागा. हे बायरामाचे घर आहे. हे भाऊ महाराज कुंभार आहे. इथं पाणवठा आहे. इथं चांभार बसलेले आहेत. इथं लोहाराची भट्टी आहे. हे द्वारका माई आहेत. छान वाटले हे सर्व बघून. असं वाटत होतं की सर्व काही खरोखरच बसलेले आहेत. यज्ञ बोलतात.
आम्ही तिथं काही मॅजिक शो आणि पपेट शो पाहिले. सर्व फिरून झाल्यावर आम्ही परत आलो आमच्या हॉटेलच्या इथं. हॉटेलचे एंट्रन्स खूपच छान होते आणि वेटिंग प्लेस आणि रिसेप्शन तर खूपच छान होतं. त्यानंतर आम्ही गेलो रूममध्ये आणि थोडासा रेस्ट केला. त्यानंतर आम्ही गेलो डिनरला. मल्हारला खूप मस्त चेअर भेटली बसायला आणि तो कम्फर्टेबल फील करत होता. त्यानंतर आम्ही डिनर करून घेतला. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.